नमस्कार मैत्रिणींनो, मेथीचे थेपले तर आपण नेहमीच खातो। आज आपण जरा वेगळा थेपल्याचा एखादा प्रकार ट्राय करूयात। अख्खा मूग आणि पालकचे थेपले आपण बनवणार आहोत। हे तुम्हाला प्रवासामध्ये कॅरी करता येतात, त्यानंतर मुलांना टिफिनला देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर इथे अख्खे मूग घेतले, ते कुकरला शिजवून घेतलेले आहेत। ते मूग आपण याच्यामध्ये घालून घेऊ। तसंच इथे मी पालक धुवून चिरून घेतलेला आहे, खूप सारा पालक घेतलेला आहे। तो पालक पण आपण याच्यामध्ये घालू। त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात। त्यानंतर इथे मी हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे। हिंग आहे, धनेपूड आहे, जिरेपूड आहे। अख्खे जिरे घालण्यापेक्षा जिरेपूड घातली ना तर त्याचा स्वाद खूप छान येतो। त्यानंतर हळद आहे, हे सगळं आपण याच्यामध्ये घालून घेऊयात। त्यानंतर इथे मी तीळ घेतलेले आहेत, तीळ पण आपण याच्यामध्ये घालून घेऊयात। आणि ओवा घेतलेला आहे, ओवा हातावरती थोडासा असा क्रश करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये तो ओवा घालायचा। इथे हे मिश्रण सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर रूम टेम्परेचरचं जे तेल आहे ते तेल आपल्याला याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यानंतर परत एकदा आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि मग आता लागेल तसं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे। याला आता 5 मिनिट आपण साईडला ठेवूयात आणि मग त्याचे थेपले लाटून घेऊयात। बघा, एक छोटा गोळा घेतला आणि त्याचे आपण आता थेपले लाटून घेऊयात। थेपला लाटताना खूप पातळ नाही लाटायचा, तो थोडासा जाडसरच ठेवायचा। तवा तापलेला आहे, तव्यावरती मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। त्याच्यावरती आपण आता थेपला छान दोन्ही बाजूनी तेल सोडून भाजून घेऊयात। बघा, दोन्ही बाजूनी छान आपण खरपूस भाजून घेतलेला आहे। असेच अजून आपण करून घेऊयात। बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपला अख्खा मूग आणि पालकचे थेपले। नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।